विद्यार्थी मित्रांनो, आपलं 10वी मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 यांचे जे चॅप्टर्स आपण घेत आहोत त्यामध्ये थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन यावर आधारित आपण जे उपयोजन आहे ते बघणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन ते आपण शिकणार आहोत या टॉपिकमध्ये. मॅथ्स 1चं आपले थर्ड जे आहे थर्ड चॅप्टर, ह्या चॅप्टरच्या अगोदरचे व्हिडिओज आणि इतर चॅप्टर्स आणि तसंच मॅथ्स 2 याचे पण जे व्हिडिओज आहेत त्यांचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तर त्या तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आज आपण अंकगणिती श्रेणीचे उपयोजन, त्याचं दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या डेली लाईफमध्ये याचा उपयोग कसा होतो ते या उदाहरणांवरून लक्षात येईल. त्यावर आधारितच ही तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.4 दिलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम आहेत, चॅलेंजिंग टाईप असे ते प्रॉब्लेम्स आहेत. पण तरी सुद्धा जर तुम्हाला त्याच्यातलं मेन कोणतं फॉर्म्युला कुठे कसं वापरणार, कुठे सम करणार वगैरे हे जर समजलं तर ते एवढे कठीण नाही, तुम्ही सोडवू शकता. तर यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चनसाठी तुम्ही पुस्तक रेफर करा. काय म्हटलंय, ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10. फर्स्ट डेला 10 रुपीज, सेकंड डे साठी 11, थर्ड डे साठी 12 अँड सो ऑन. अशा पद्धतीने तिने काय केले, रोज 10, 11, 12 असं सेव्हिंग करायचंय. इफ शी डिसाइड्स लाईक धिस ऑन 31 डिसेंबर 2016. डिसेंबर 2016 चालू केव्हा केलं, 1 जानेवारी 2016. तर व्हॉट विल बी टोटल सेव्हिंग्स, तर तिची एकूण बचत किती होईल. बघा काय सांगितलं त्यांनी, प्रश्न काय विचारलाय की 1 जानेवारी 2016 सानिकाने रोज 10 अशा पद्धतीने सेव्हिंग करणार. पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12, चौथ्या दिवशी 13 अशा पद्धतीने 1-1 रुपये ती काय करत जाणार आहे, वाढवत जाऊन रोज पूर्ण वर्षभर सेव्हिंग करायचंय. 1 जानेवारी ते किती, 31 डिसेंबर 2016 2016 पर्यंत तिला सेव्हिंग करायचंय. म्हणजे पूर्ण वर्षभर सेव्हिंग होत आहे, 1 जानेवारी पासून तर 31 डिसेंबर पर्यंत. आणि वर्ष आहे 2016 2016. आता प्रत्येक एका वर्षाचे 365 डेज असतात, परंतु 2016 इट इज द लीप इयर. देअरफॉर एक दिवस जास्त असतो आणि लीप इयर असल्यामुळे आपण त्याचं 365च्या ऐवजी 366 दिवस घेणार आहोत. तर त्यासाठी बघा गणित कसं सोडवायचं ते सोल्युशन मध्ये आपण बघूया. सानिकाची जी सेव्हिंग्ज आहे ती पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 11, 12, 30 अँड गोज ऑन. असे किती दिवस करायचे आपल्याला, 366 पर्यंत. आता म्हणजे एवढे ह्या दिवसापर्यंत करायचे तुम्हाला, 36 दिवसापर्यंत ते सेव्हिंग्स करायचं आहे. मग त्यासाठी ही अशा पद्धतीची सिक्वेन्स तयार केली आपण, 10, 11, 12. बट धिस सिक्वेन्स इज इट अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑर नॉट, ते बघण्यासाठी आपण काय करतो की कॉमन डिफरन्स काढावा लागतो. इफ कॉमन डिफरन्स इज सेम देन इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. जर त्यामध्ये सामायिक जो फरक आहे डी जर स्थिर असेल तरच ती अंकगणिती श्रेणी असते. आता ही जी दिलेली क्रमिका आहे, दिस जी सिक्वेन्स आहे ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते बघू आपण. फर्स्ट टर्म म्हणजे T1 दॅट इज ए कन्सिडर करतो आपण त्याला, a इज इक्वल टू 10. डिफरन्स साठी T2 मायनस T1, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, 11 मायनस 12, 11 मायनस 10 घेणार किंवा 12 मायनस 11. त्यांचा जर तुम्ही फरक घेतला तर तो कॉन्स्टंट आहे. पहिल्या दोन मध्ये पण पहा 1, नंतर 12 मायनस 11 1. द डिफरन्स इज कॉन्स्टंट, स्थिर आहे तो. जेव्हा डिफरन्स स्थिर असेल तेव्हा ती क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते आणि म्हणून मग ती अंकगणिती श्रेणी आहे. देअरफॉर इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता आपल्याला 2016 लीप इयर असल्यामुळे
ते आपण तिथे घेताना 366 दिवस घेणार आहोत. म्हणजेच आपले nth टर्म काय आहे 366. 366 is our nth term. Therefore by using sum of n terms, सम साठी आपण फॉर्म्युला याच्या अगोदरच्या भागांमध्ये आपण त्यावरची उदाहरणं बघितलेली आहेत. तो फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहोत. सम ऑफ nth टर्म इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. या फॉर्म्युल्यामध्ये आपण nth टर्म आपलं 366 आहे. देअरफॉर n इज इक्वल टू 366 अपॉन 2. 2a, a चं फर्स्ट टर्म आहे 10 आहे. 2 इंटू 10 प्लस n मायनस 1 हवं आहे आपल्याला, म्हणजे 366. n ची व्हॅल्यू आपण 366 घेतले. 366 वजा 1 आणि गुणिले d. d is the common difference, that is d is equal to 1. We put the values of a, d and n. Then we get this type of equation. आता पहा 366 ला 2 ने भाग दिला तर किती येणार? 2 1 2, पुन्हा उरला 1, 2 8 16 आणि 2 3 6, म्हणजे किती झाले ते 183. 183 आणि ते 10 दुणे 20. 20 अधिक इथे 366 मायनस 1 घेतला आपण, म्हणजे किती झाले 365. 365 गुणिले 1 म्हणजे 365 आणि हे 10 दुणे 20. 20 अधिक 365 यांची बेरीज झाली 385. 385. मग 183 इंटू 385, 183 गुणिले 385 चा इथे गुणाकार केलेला आहे आपण. त्या याच्यानुसार 70,455 रुपये. द टोटल सम ऑफ सानिकाचं जे सेव्हिंग आहे ते किती आहे 70,455 रुपये. 70,455 रुपीज. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ए टी एन यांचे जे व्हॅल्यूज आहेत ते दिलेल्या गणिताच्या माहितीवरनं सोडवता आले पाहिजे. आणि म्हणून म्हणजे प्रत्येक माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचूनच ते सोडवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इथे वर्ष लक्षात आलं नसतं की इट इज नॉट लीप इयर आहे की नाही, तर काही विद्यार्थ्यांनी 365 घेऊनच करतात. आणि म्हणूनच मग प्रत्येक वर्ड जो आहे तो केअरफुली यू हॅव टू रीड इट अँड देन टेक द इन्फॉर्मेशन अँड सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यूज वी गेट द जे काय फायनल आन्सर ते अशा पद्धतीने ते सोडवायचं आहे. काही वेळेस ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये पण विचारू शकतात. पुढचं आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. प्रॅक्टिस सेट 3.4 यामध्ये आपण क्वेश्चन सेकंड बघतोय. या क्वेश्चन मध्ये जो तुम्हाला आपण बँकेचे जे व्यवहार असतात त्या बँकेच्या व्यवहारावर आधारित हे उदाहरण आहे. जे आपण कर्ज वगैरे घेत असतो त्या कर्जाचे जे हप्ते आहेत ते हप्ते आणि व्याज यांचं इक्वल पार्ट्स करतात. काही वेळेस इक्वल पार्ट्स करत असतात आणि जे व्याज असतं ते प्रत्येक इक्वल भागामध्ये डिवाइड करून आणि मग तो EMI ठरवला जातो. दर महिन्याला जो हप्ता भरला जात असतो तो EMI जो आहे तो अशा पद्धतीने ठरवला जातो. तर त्यावर आधारित हे एक उदाहरण आहे. त्यामध्ये काय म्हटलंय, अ मॅन बरोज ऑफ ₹8,000 टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट. टोटल इंटरेस्ट आहे 1,360 इन 12 months. 12 मंथली त्यांनी हे केलेलं आहे मंथली इन्स्टॉलमेंट. आणि किती इन्स्टॉलमेंट आहे 12. इच बिंग लेस दॅन प्रिसेंडिंग वन बाय 40 रुपीज. 40 रुपीजने तो लहान होणार. फाइंड फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला बघायचं आहे. तर अगोदर पहा काय, एका माणसाने काय केलं 8,000 रुपये कर्ज घेतले. त्याच्यावर तो व्याज किती भरणार आहे 1,360 रुपये. कर्ज घेतला 8,000 त्याच्यावर व्याज आहे 1,360, म्हणजे त्याला टोटल एकूण किती रुपये द्यावे लागणार आहेत बघा. टोटल अमाऊंट ही पेड इन 12 months. 12 महिन्यामध्ये केले त्याने. 12 मंथली इन्स्टॉलमेंट म्हटले म्हणून मग 8,000 अधिक 1,360 मुद्दल अधिक व्याज, एकूण टोटल अमाऊंट किती आहे 9,360. एवढे 9,360 रुपीज त्याला 12 इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायचे आहे. पुढचं आणखी काय म्हटलंय, इज बिंग लेस दॅन प्रिसेंडिंग 1 by 40 रुपीज. अगोदरच्या हप्त्यापेक्षा
प्रत्येक हप्ता जो आहे तो 40 रुपयांनी कमी होणार आहे. इट इज लेस बाय 40 रुपीज बाय प्रिव्हियस इन्स्टॉलमेंट. मागच्या हप्त्यापेक्षा तो निश्चितच 40 रुपयांनी कमी असणार. कमी आहे म्हणजे मायनस मध्ये घेणार आपण त्याला. आणि इट इज द कॉमन डिफरन्स. इट इज कॉमन डिफरन्स म्हणजे डी ची व्हॅल्यू आली आपली -40 आणि ती स्थिर आहे, ती काही बदलत नाही की ह्या महिन्यात 40 पुढच्या महिन्यात 50 असं नाही. इट इज कॉन्स्टंट. इट इज 40 रुपीज. देअरफॉर इट इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. कॉमन डिफरन्स जो आहे तो -40 हा आपण मायनस घेतलाय कारण लेस होतोय, तो प्रत्येक महिन्यामध्ये लेस होतोय आणि म्हणूनच मग त्याचा जो कॉमन डिफरन्स आहे डी इज -40 अँड देअरफॉर इट इज द कॉमन डिफरन्स. इट इज कॉन्स्टंट आहे अँड देअरफॉर इट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अंकगणिती श्रेणी हे अशा पद्धतीची श्रेणी तयार होते. आता यामध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं बघा. फाइंड फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ए ची व्हॅल्यू काढायची आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हटलं म्हणजे 12वा जो हप्ता आहे तो तुम्हाला काढायचा आहे. तर त्यासाठी पहा एन इज इक्वल टू 12 घेतले 12 हप्ते. नंबर ऑफ जे इन्स्टॉलमेंट्स आहे म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. टोटल जी पुन्हा आहे टोटल इन्स्टॉलमेंट मध्ये किती अमाऊंट दिली त्याने तर 9360 म्हणजे त्याची सगळ्या इन्स्टॉलमेंटची सम आपल्याकडे आहे. सगळ्या 12 जे हप्ते आहेत ते 12 हप्त्यांची बेरीज जी आहे ती आपल्याकडे S12 इज इक्वल टू 9360 9360 रुपये ही एकूण बेरीज आपल्याकडे आहे. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ S12 इज 9360. एन ची व्हॅल्यू आपण 12 घेणार. डी इज -40. वी हॅव टू फाइंड ए. फर्स्ट टर्म फाइंड करायचं आहे. देअरफॉर बाय युझिंग द फॉर्म्युला फॉर द nth सम जे आहे nth टर्मचं जे आपण बेरीज करतो त्या बेरजेचं सूत्र आपण वापरणार. Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. नाउ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज S12 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 12 महिने म्हणजे 12 घेतलं आपण 12/2 इंटू ब्रॅकेट 2a. ए तर माहित नाही आपल्याला. वी हॅव टू फाइंड इट. प्लस 12-1 म्हणजे n-1 चे आता n ची व्हॅल्यू काय पुट अप केली 12. 12-1 इंटू -40. आता इथे 40 घेतले का आपण नाही. इट इज -40 बिकॉज लेस होतोय म्हणून. आणि मग S12 ची टोटल व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9360 इज इक्वल टू इथे किंवा भाग दिला बेसख 12 2a प्लस 12-1 म्हणजे 11 आले. 12 वजा 1 केला 11. 11 गुणिले वजा 40. आता यांचा आपण इथे गुणाकार केला तर काय येतं बघा 9360. इथे जर 11 चौक 44 आणि 10 म्हणजे -440 तो ब्रॅकेट मध्ये -440 आले. नाउ बाय सॉल्विंग दिस ब्रॅकेट 6 गुणिले 2 म्हणजे 6 दुणे 12a मायनस 6 ने इथे मल्टिप्लाय केलं तर किती आले 2640 2640 एवढे आपल्याला ती अमाऊंट मिळते. आता आपल्याला काढायची ए ची व्हॅल्यू म्हणून आपण 12 इथे बघा -2640 त्याला लेफ्टला घेतलं 9360 प्लस 2640 बरोबर 12a. आता मला 12a ची किंमत काढायची म्हणून 12a इज इक्वल टू 12000. यांची बेरीज जी आहे ती पूर्ण जी आहे ती 12000 त्याची आपण ऍडिशन केली. देअरफॉर a इज इक्वल टू 12000/2. पुन्हा भाग केला 12 आणि शून्याने भाग घेत गेले किती झाले 1000. ए ची व्हॅल्यू आली 1000. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ऑफ ₹1000. किती रुपयाचा होणार तो पहिला हप्ता 1000 रुपीज आणि नंतर मग दुसरा 40 रुपयाने कमी म्हणजे किती झालं तो 960. म्हणजे अशा पद्धतीने तो कमी होत जाणार. आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट विचारलेला आहे म्हणजे nth T12 चा जो टर्म आहे T12 वी हॅव टू फाइंड आणि देअरफॉर बाय युजिंग द nth टर्म फॉर्म्युला a प्लस n-1 इंटू d. आता इथे आपल्याला nth जो टर्म आहे त्याची म्हणजे 12 महिन्याचा जो 12वा हप्ता जो आहे T12 तो काढण्यासाठी a प्लस n-1 d. दिस इज अवर
ए ची व्हॅल्यू 1000 ते आपण इथे पुटअप करूया, प्लस 12 मायनस 1 म्हणजे झाले 11, 11 गुणिले पुन्हा 40 ते झाले 440, 1000 मायनस 440 यांची जर आपण वजाबाकी केली तर काय मिळाले आपल्याला 560 रुपये. म्हणजे T12 जो लास्ट इन्स्टॉलमेंट जो आहे 12वा इन्स्टॉलमेंट हा 560 रुपयांचा असणार. पहिला इन्स्टॉलमेंट 1000 चा आणि 12वा जो लास्ट इन्स्टॉलमेंट आहे तो 560 रुपीजचा असेल. म्हणजे अशा पद्धतीने जे बँकेवर आधारित असे दैनंदिन जीवनामध्ये असलेली उदाहरणं आपल्याला त्या ऍप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये सोडवायची आहेत. पुढचं आणखी एक पुढे बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. या प्रॅक्टिस सेट मधील तिसरा क्वेश्चन बघूया आपण. तिसरा क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय का, सचिन इन्व्हेस्टेड नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि ते पण त्याने कसे इन्व्हेस्ट केले. फर्स्ट इयरला 5000 रुपीज, सेकंड इयरला 7000, थर्ड इयरला 9000 असे त्याने 12 वर्ष. फाइंड टोटल अमाऊंट इन 12 इयर्स. 12 वर्षामध्ये एकूण किती त्याने इन्व्हेस्ट केलंय ते आपल्याला फाइंड करायचं आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे जे प्रमाणपत्र असतात ते दरवर्षी त्याने त्याची जी इन्क्रीजिंग जी अमाऊंट आहे ती सारखी आहे बघा. पहिल्या वर्षी 5000 घेतले 5000, दुसऱ्या वर्षाला 7000 म्हणजे किती झाले 2000 जास्त. पुन्हा तिसऱ्या वर्षाला 7 अधिक 2 केले तर किती झाले 9000. म्हणजे दरवर्षी तो 2000 आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जे ते वाढवून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. आणि वी हॅव टू फाइंड टोटल अमाऊंट इन 12 इयर्स. आता यामध्ये आपल्याला लक्षात येतं की जो दरवर्षी जो डिफरन्स आहे तो 2000 आहे आणि तो कॉन्स्टंट आहे. आणि आपल्याला टोटल अमाऊंट काढायची म्हणजे T12 नंबर ऑफ इयर्स n इज इक्वल टू 12 आहे. त्यासाठी कसं सोडवायचं त्याचं सोल्युशन बघूया आपण. की सचिन इन्व्हेस्टेड रुपीज 5000, 7000, 9000 असे 12 वर्ष. म्हणजे दिस इज द सिक्वेन्स. ही एक क्रमिका तयार झाली. 5000, 7000, 9000, 11000 अशा पद्धतीने. फर्स्ट टर्म ए इज 5000, नंतर डी त्याच्यातला जो डिफरन्स आहे कॉमन डिफरन्स T2 मायनस T1, 7000 मायनस 5000 वी गेट 2000. 2000 T2 वजा T1 त्याच्यातला जो कॉमन डिफरन्स घेतला तो आपण 2000 निघालाय. 7000 वजा 5000 किंवा 9000 मायनस 7000 इथे पण 2000 आहे. दॅट इज कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 2000. तो कॉन्स्टंट आहे. आणि कसा आहे तो की म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे आणि स्थिर आहे. त्यांचं ते हे आहे ते D इज कॉन्स्टंट अँड देअरफॉर अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज द म्हणजे ती गिव्हन सिक्वेन्स इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ही जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे. आणि म्हणून आपण त्याचं फॉर्म्युला जो आहे nth टर्म फाइंड करण्याचं सम ऑफ द nth टर्म, nth टर्मची बेरीज त्याचं जे सूत्र आहे ते आपण वापरणार आहोत. n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. आता पहा SN म्हणजे S12 12 वर्षांसाठी त्याने ती स्कीम तशी चालू ठेवली. n ची व्हॅल्यू 12 पुटअप केली 12/2 इंटू ब्रॅकेट 2a. आता a म्हटलं म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट जो आहे किंवा फर्स्ट जो हे आहे त्याची a ची व्हॅल्यू फर्स्ट a चं टर्म जे आहे ते 5000 आहे. 2 इंटू 5000 प्लस n-1 दॅट इज 12 मायनस 1 11 जे आहे ते इंटू 2000. आता ते आपण सॉल्व केल्यानंतर बघा इथे जर भाग दिला तर बेकबे बेसख 12 किती 6 येणार. हे S12 आहे. S12 इक्वल टू 6 आणि इथे 5000 गुणिले 2 म्हणजे 5 दुणे 10, 10000. 12 वजा 1 म्हणजे 11, 11000 गुणिले 2000. आता हा ब्रॅकेट सॉल्व करूया. 11 दुणे 22, 22000 अधिक हे 10000 किती झाले 32000. पूर्ण टोटल जे आहे ते 32000. 6 इंटू 32000 यांचा जेव्हा आपण गुणाकार करणार
तेव्हा आपल्याला पण किती मिळत आहे 7×12 हातचा 1 7 18 19 1,92,000 1,92,000 रुपीज इज द पूर्ण टोटल जे आहे टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्ट इन 12 इयर्स 12 वर्षामध्ये त्याने गुंतवलेली एकूण जी रक्कम आहे ती अशा पद्धतीने आपण 1,92,000 रुपये काढू शकतो. म्हणजे यामध्ये आपण काय केलंय की टोटल अमाऊंट म्हटलंय म्हणून मग सम साठी ते सूत्र वापरलं आपण सम ऑफ nth टर्म. फर्स्ट टर्म आहे नंतर डिफरन्स हे तुम्हाला त्या व्हॅल्यू पुटअप करता आले पाहिजे तरच आपण ती अशा पद्धतीने ती उदाहरणं सोडवू शकतो. म्हणजे याचा तुम्हाला खूप सराव करणं गरजेचं आहे. खूप प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्हाला त्या ॲप्लिकेशन जे आहे चॅलेंजिंग उदाहरण म्हटलं तर काही खूप कठीण नाहीये. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जेवढं येतं तेवढे तरी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप लिहिणं गरजेचं आहे आणि मगच ते तुम्ही सोडवू शकता. तर यासाठी आता आपण पुढचा नेक्स्ट भागामध्ये बघूया. थँक्यू.